भेटली म्हणजे पहिल्याच याला भेटली, जर टार्गेट एलिमेंट किंवा जी टार्गेट पर्टिक्युलर थिंग्स आपल्याला पाहिजे असेल तर ती फर्स्ट भेटली तर आपण फर्स्टला सर्च म्हणतो, जर लास्टला भेटली तर लास्ट सर्च आणि मिडलला भेटली तर मिडल. इन जनरल तीनमध्येच कुठेतरी ती गोष्ट असते. म्हणजे हिअर एक पर्टिक्युलर मी काय केलं आहे, लिनियर सर्च नावाचं एक फंक्शन डिक्लेअर केलं आहे. त्याच्यानंतरून फर्स्ट म्हणजे की जी पर्टिक्युलर जो काही नंबर आपल्याला येणार आहे, म्हणजे की लिस्ट म्हणू शकतो आपण, हे LISटच्या ऐवजी आपण इथं लिस्ट म्हणू शकतो, लिस्ट ऑफ नंबर्स, लिस्ट ऑफ नम. आणि इथं काय करू शकतो आपण, इथं काय केलं आहे की लिस्टच्या जे लिस्टचे नंबर आहे त्या लिस्टच्या नंबरला इटरेट केलं आहे. इटरेट हे फॉर लूप थ्रू केलं आहे. त्यानंतर आपण काय केलं आहे की चेक केलं आहे की त्या पर्टिक्युलर लिस्टचा जो प्रत्येक इलिमेंट आहे तो टार्गेट इलिमेंट जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे त्याच्याबरोबर आहे का. जर असेल तर आपण काय करतो की डायरेक्टली तो इंडेक्स रिटर्न करतो. आपण इथं तो इलिमेंट पण रिटर्न करू शकतो, ते पण दाखवतो मी तुम्हाला कसं रिटर्न करता. आणि जर भेटलाच नाही नॉट फाउंड तर आपण -1 रिटर्न करतो. -1 म्हणजे नॉट फाउंड, हे आपण कोडिंग अनोटेशन्स वापरतो की नॉट फाउंड आलं की -1 रिटर्न कर. आणि इथं काय केलं की आपण मी एक लिस्ट डिक्लेअर केली 10 20 30 40 50. आणि मी काय केलं आहे डायरेक्टली प्रिंट फंक्शनमध्ये एक लिनियर सर्च नावाचं फंक्शन कॉल केलं आहे आणि त्या फंक्शनला मी पास केलं आहे ही नंबरची लिस्ट आणि जो टार्गेट एलिमेंट मला फाइंड आउट करायचा. तर आपण याला रन करू. सगळ्यात पहिलं आपण लिनियर सर्च याला सेव्ह करू, लिनियर सर्च .py. आणि इथं आपल्या इथं पायथॉन फाईल सिलेक्ट करायची, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला रन करायचं असेल तर पायथॉन फाईलने हे होईल. पायथॉन कुठे गेली, हां पायथॉन फाईल. आता त्या पर्टिक्युलर डिरेक्टरीला गेलं की आपण काय करू शकतो, इथं लिनियर सर्च .py. हां इथं सेकंड इंडेक्सला तो 30 एलिमेंट भेटला आहे. हा जो बघितला 0 1 2 म्हणजे हे इंडेक्सिंग स्टार्ट होतं 0पासून, तर सेकंड इंडेक्सला भेटला. आता मला जर हे प्रिंट करायचं असेल तर मी इथं काय करू शकतो, तो पर्टिक्युलर नंबर जर प्रिंट करायचा असेल तर इथं हे करू शकतो, म्हणजे या पर्टिक्युलरला केलं की 30 आलं. तसं तुम्ही हे करू शकता की कुठे तो फाइंड आउट झाला आहे असं पण करू शकता. आता मी दुसरं इनपुट देतो याला आणि इथं देतो की 50 हा लास्टला आहे तर त्याचा इंडेक्स 0 1 2 3 4 फोर्थ इंडेक्सला यायला पाहिजे. तर इथं बघा 4th आलं आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण लिनियर सर्च बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक सॉर्टिंग टेक्निक बघू किंवा बायनरी सर्च, यापैकी कोणती तरी व्हिडिओ आपण डिस्कस करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये